बालकांड मासपारायण पहिला विश्राम। जिन्न एही बारी न मानस धोये, ते कायर कलिकाल बिगोये। तृषित निरखी रबी कर भव बारी, फिरिहही मृग जिमी जीव दुखारी। ज्यांनी या रामकीर्तीरूपी जलाने आपले हृदय धुतले आहे, आपले हृदय धुतले नाही, त्या भित्र्या लोकांना कलिकाळाने ठकविले। ज्याप्रमाणे तहानेने व्याकुळ झालेले हरिण हे सूर्यकिरणे वाळूवर पडल्यामुळे भासणाऱ्या खोट्या पाण्याला खरे जल समजून पाणी पिण्यासाठी धावत जाते आणि पाणी न मिळाल्यामुळे दुःखी होते, त्याप्रमाणे ते कलिकाळाद्वारे ठकविलेले जीव सुद्धा विषयांच्या मागे भटकून दुःखी होतील। मती अनुहारी सुबारी गुण गण गणी मन अन्नवाई सुमिरी भवानी शंकरही कह कवी कथा सुहाई। आपल्या बुद्धीनुसार या सुंदर जलाच्या गुणांचा विचार करून त्याने आपल्या मनास स्नान घालून आणि भवानी शंकर यांचे स्मरण करून कवी तुलसीदास ही सुंदर कथा सांगत आहे। 93 अब रघुपती पद पंकरूह हिय धरी पायी प्रसाद, कहऊ जुगल मुनिवर्य कर मिलन सुभग संवाद। मी आता श्री रघुनाथांच्या चरणकमलांना हृदयी धारण करून आणि त्यांचा प्रसाद मिळवून दोन्ही श्रेष्ठ मुनींच्या भेटीतील सुंदर संवाद वर्णन करीत आहे। 43 ख भरद्वाज मुनी बसही प्रयागा, तीनही रामपद अति अनुरागा। तापस सम दम दया निधाना, परमारथ पथ परम सुजाना। भरद्वाज मुनी प्रयाग क्षेत्री राहत होते। त्यांची श्रीरामांच्या चरणी अत्यंत भक्ती होती। ते तपस्वी, मनोनिग्रही, जितेंद्रिय, दयेचे निधान आणि परमार्थ मार्गामध्ये अत्यंत निष्णात होते। माघ मकर गद रबी जब होई, तीरथ पती ही आव सब कोई। देवदनुज किन्नर नरश्रेणी, सादर मज्जही सकल त्रिवेणी। माघ महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत येतो तेव्हा असंख्य लोक तीर्थराज प्रयाग क्षेत्री येत असत। देव, दैत्य, किन्नर आणि मानव हे सर्वजण येऊन आदराने त्रिवेणीमध्ये स्नान करीत असत। पूजही माधव पद जलजाता, परसी अखय बटू हर्षही गाता। भरद्वाज आश्रम अति पावन, परमरम्य मुनिवर मन भावन। ते श्रीवेणी माधवाचे पूजन करीत आणि अक्षयवटाला स्पर्श करीत, त्यामुळे त्यांचे शरीर रोमांचित होत असे। भरद्वाज मुनींचा आश्रम फारच पवित्र, अत्यंत रमणीय आणि थोर मुनींच्या मनाला आवडणारा होता। तहा होई मुनी ऋषय समाजा, जाही जे मज्जन तीर्थ राजा। मज्जही प्रात समेत उछाहा, कहही परस्पर हरी गुण गाहा। त्या आश्रमात प्रयाग तीर्थात स्नान करणाऱ्या ऋषी मुनींचा मेळावा भरत असे। प्रातःकाळी सर्वजण उत्साहाने स्नान करीत आणि मग हरीच्या गुणांचे कथन परस्परांना करीत। ब्रह्मनिरूपण धर्म विधी बरनही तत्व विभाग, कहही भगती भगवंत कै संजुत ज्ञान विराग। ते सर्वजण ब्रह्मनिरूपण धर्माचे विधान आणि तत्वांचे विभाग यांचे वर्णन विवेचन करीत व ज्ञान वैराग्ययुक्त भगवत भक्ती सांगत। एही प्रकार भरी माघ नहाही, पुनी सब निज निज आश्रम जाही। प्रति संबत अति होई आनंदा, मकरमज्जी गवनही मुनी बृंदा। अशा प्रकारे माघ महिनाभर सर्वजण स्नान करीत आणि आपापल्या आश्रमाकडे परतत। प्रत्येक वर्षी तेथे असा आनंदोत्सव चाले। मकर संक्रांतीत स्नान करून सर्वजण परत जात। एक बार भरी मकर नहाय, सब मुनीस आश्रमन्न सिधाय।
जागबलिक मुनी परम विवेकी, भरद्वाज राखे पद तेकी. एकदा पूर्ण मकर संक्रांतीच्या पर्वातील स्नाने झाल्यावर सर्व मुनी आपापल्या आश्रमाकडे परतले. मात्र भरद्वाजांनी परमज्ञानी याज्ञवल्क्यांचे चरण धरून मोठ्या आग्रहाने त्यांना ठेवून घेतले. सादर चरण सरोज पखारे, अति पुनीत आसन बैठारे. करी पूजा मुनी सुजसू बखानी, बोले अति पुनीत मृदू बानी. त्यांनी आदराने त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यांना पवित्र आसन दिले. पूजा केल्यावर त्यांनी याज्ञवल्क्य मुनींच्या कीर्तीची वाखाणणी केली आणि अत्यंत पवित्र व गोड शब्दांत भरद्वाज मुनी त्यांना म्हणाले, नाथ एक संसऊ बडमोरे, करगत वेद तत्व सबू तोरे. कहत सो मोही लागत भय लाजा, जाऊ न कहू बड होई अकाजा. महाराज, माझ्या मनात एक मोठा संशय आहे. वेदांची सर्व तत्वे आपल्याला करतला मलकवत आहेत, पण मनातला हा संशय आपणापुढे सांगताना मला भय आणि लाज वाटते. तुम्हाला असे वाटू नये की मी तुमची परीक्षा घेत आहे म्हणून भय वाटते आणि इतके आयुष्य सरले तरी ज्ञान झाले नाही म्हणून लाज वाटते. मी जर विचारले नाही तर माझे मोठे नुकसान होईल, कारण मी अज्ञानीच राहीन. दो संत कहही असी नीती, प्रभु श्रुती पुराण मुनी गाव. होई न विमल विवेक उर गुर, सन किये दुराव. हे प्रभो, संत वेद पुराणे आणि मुनिजन असा उपदेश करतात की गुरुपासून मनातले लपविले तर हृदयात सत्य ज्ञान प्रकट होत नाही. असं विचारी प्रगटवू निज मोहू, हरहू नाथ करी जन परछोहू. राम नाम कर अमित प्रभावा, संत पुराण उपनिषद गावा. हाच विचार करून मी आपले अज्ञान आपल्या समोर मांडत आहे. आपण या सेवकावर कृपा करून त्याचे निरसन करावे. रामनामाचा अपार प्रभाव आहे असे संत पुराणे उपनिषदे यांनी म्हटले आहे. संतत जपत शंभू अविनाशी, शिव भगवान ज्ञान गुण रासी. आकरचारी जीव जग अहही, काशी मरत परम पद लहही. कल्याण स्वरूपी ज्ञान आणि गुण यांचे भांडार असलेले अविनाशी भगवान शंकर हे राम नामाचा निरंतर जप करीत असतात. जगात 4 प्रकारचे जीव आहेत. त्यातील जे जीव काशीत मृत्यू पावतात त्यांना मोक्षाचीच प्राप्ती होते. सोपी राम महिमा मुनिराया, शिव उपदेसू करत करी दाया. रामू कवन प्रभु पूछऊ, तोही कहिय बुझाई कृपा निधी मोही. हे मुनिराज, हाही राम नामाचाच महिमा आहे. कारण भगवान शंकर हे काशीमध्ये मरणाऱ्याला दया करून राम नामाचा उपदेश करीत असतात. त्यामुळे त्यांना परमपद मिळते. तेव्हा हे महाराज, मला विचारावेसे वाटते की हे राम कोण आहेत? हे कृपा निधान हे मला समजावून सांगा. एक राम अवधेश कुमारा, 3 कर चरित विदित संसारा. नारी विरह दुखू लहेऊ अपारा, भयऊ रोषू रन रावणू मारा. एक अयोध्यापती दशरथाचे पुत्र राम आहेत. त्यांचे चरित्र सर्व जगाला माहीत आहे. पत्नीच्या विरहामुळे त्यांनी अपार दुःख सहन केले आणि संतप्त झाल्यावर युद्धात रावणाला ठार मारले. 2 प्रभु सोई राम की अपर, कोऊ जाही जपत त्रिपुरारी. सत्यधाम सर्वज्ञ तुम्ह, कहू विवेकू विचारी. प्रभु सोई राम की अपर, कोऊ जाही जपत त्रिपुरारी. सत्यधाम सर्वज्ञ तुम्ह, कहू विवेकू विचारी.
शंकर ज्यांचा निरंतर जप करतात तेच हे राम की अन्य कोणी आहेत? आपण सत्याचे निवासस्थान आहात आणि सर्वज्ञ आहात, तेव्हा याविषयी मला सांगा. जैसे मिटय मोर भ्रम भारी, कहू सो कथा नाथ बिस्तारी. जागबलिक बोले मुसुकाई, तुम्ही विदित रघुपती प्रभुताई. माझ्या मनातील भ्रम नष्ट होईल अशा रीतीने पूर्ण कथा हे महाराज मला विस्ताराने सांगा. त्यावर याज्ञवल्क्य हसून म्हणाले, तुम्ही श्री रघुनाथांचा प्रभाव जाणता. रामभगत तुम्ह मनक्रम बानी, चतुराई तुम्हारी मै जानी. चाहू सुनई राम गुण गुढा, किन्निहू प्रश्न मनहू अति मूढा. कायावाचे मन करून तुम्ही रामभक्तच आहात. तुमचे हे चातुर्य माझ्या लक्षात आले आहे. श्रीरामांचे गूढ गुण तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे. म्हणून अजाणतेपण स्वतःकडे घेऊन तुम्ही असे विचारले आहे. तात सुनहू सादर मनू लाई, कहू राम कै कथा सुहाई. महामोहू महिषेसु बिसाला, रामकथा कालिका कराला. ठीक आहे, आता मी श्रीरामांची सुंदर कथा सांगतो. ती तुम्ही आदरपूर्वक मन लावून ऐका. महामोह हा एक महिषासुरच होय आणि रामकथा ही त्याला नष्ट करणारी भयंकर कालीमाता आहे. रामकथा ससी किरण समाना, संत चकोर करही जेही पाना. ऐसेई संशय किन्न भवानी, महादेव तब कहा बखानी. रामकथा ही चंद्रकिरणांसारखी आहे आणि संतजन हे चकोर होत. ते तिचे अखंड पान करतात. अशीच शंका पार्वतीला आली होती. तेव्हा भगवान शंकरांनी तिचे निरसन केले. 2. कहऊ सो मती अनुहारी, अव उमा शंभू संबाद. भयऊ समय जेही हेतू जेही, सुनु मुनी मिटीही विषाद. आता मी माझ्या बुद्धीप्रमाणे शिवपार्वतींचा संवाद सांगतो. हे मुने, तो जेव्हा व ज्या कारणाने झाला तो तुम्ही ऐका. त्यामुळे तुमचे दुःख दूर होईल. एक बार त्रेता जुग माही, शंभू गये कुंभजरिशी पाही. संगसती जगजननी भवानी, पूजे ऋषी अखिलेश्वर जानी. त्रेतायुगात भगवान शंकर हे अगस्त्य ऋषींना भेटण्यास गेले. त्यांच्याबरोबर जगज्जननी भवानी सती सुद्धा होती. ऋषींनी शंकरांची संपूर्ण जगाचे ईश्वर समजून पूजा केली. रामकथा मुनिबर्ज बखानी, सुनी महेश परम सुखू मानी. ऋषी पुची हरिभगती सुहाई, कही शंभू अधिकारी पायी. ऋषींनी त्यांना रामकथा विस्ताराने सांगितली. ती ऐकून शंकर संतुष्ट झाले. त्यानंतर ऋषींनी त्यांना हरिभक्तीविषयी सुंदर प्रश्न विचारला. त्यावेळी शंकरांनी अगस्त्य ऋषी हे अधिकारी आहेत असे समजून त्यांना भक्तीचे रहस्य समजावून सांगितले. कहत सुनत रघुपती गुणगाथा, कछुदिन तहा रहे गिरिनाथा. मुनीसन बिदा मागी त्रिपुरारी, चले भवन संग दच्छ कुमारी. त्या प्रसंगी शंकर हे श्रीरामांच्या गुणांच्या कथा सांगत ऐकत काही दिवस तेथे राहिले. मग ऋषींचा निरोप घेऊन शंकर सतीबरोबर आपल्या निवासस्थानी कैलास पर्वताकडे निघाले. तेही अवसर भजन महिभारा, हरी रघुबंश लीन अवतारा. पिता बचन तजी राजू उदासी, दंडकबन विचरत अबिनासी. त्या काळी पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी श्रीहरींनी रघुवंशामध्ये अवतार घेतला होता. ते अविनाशी भगवान राम हे पित्याच्या आज्ञेनुसार राज्य त्याग करून तपस्वी साधूच्या वेशात दंडकारण्यातून चालले होते. 2. हृदय विचारत जात हरकेही, विधी दरसनु होई. गुप्त रूप अवतरेऊ, प्रभु गये जान सबू कोई. 48 क. श्री शिव हे मनात विचार करीत होते की भगवंतांचे दर्शन मला कसे लाभेल. प्रभू श्रीरामांनी गुप्तपणे अवतार घेतलेला आहे. मी गेलो तर सर्व लोकांना ते कळेल. 48 क.
सो संकरऊर अति क्षोभू सती न जानही मरमू सोई तुलसी दरसन लोभू मन डरू लोचन लालची 48 ख. श्री शंकरांच्या मनात या विचाराने अस्वस्थता उत्पन्न झाली, परंतु सतीला हे रहस्य माहीत नव्हते. तुलसीदास म्हणतात की शंकरांना मनात रहस्य उघड होण्याचे भय वाटत होते, परंतु दर्शनासाठी त्यांचे नेत्र आसुसले होते. 48 ख. रावण मरण मनुज कर जाचा प्रभू विधी बचनू किन्न सहसाचा जाऊ नाही जाऊ रहई पछितावा करत विचारू न बनत बनावा. रावणाने ब्रह्मदेवांना आपले मरण मनुष्याच्या हातून मिळावे असे मागितले होते. प्रभू श्रीराम हे ब्रह्मदेवांचे वचन खरे करू इच्छित होते. मी जर आता त्यांच्याजवळ गेलो नाही तर नंतर मला पश्चाताप करावा लागेल असा विचार श्री शिवांच्या मनात येत होता, परंतु कोणतीही नेमकी युक्ती सुचत नव्हती. एही विधी भये सोच बस इसा तेही समय जाई दससीसा लिन्न नीच मारीचही संगा भयऊ तुरत सोई कपट पुरंगा. अशा प्रकारे श्री शंकर काळजीत पडले. त्याचवेळी नीच रावणाने जाऊन मारीचाला आपल्या सोबत घेतले आणि तो मारीच लगेच खोटा हरिण झाला. करी छलू मूढ हरी बै देही प्रभू प्रभाऊ तस विदित न तेही मृगबधी बंधू सहित हरी आये आश्रमू देखी नयन जल छाये. मूर्ख रावणाने कपट करून सीतेचे हरण केले. त्याला श्रीरामांचा खरा प्रभाव ठाऊक नव्हता. श्रीहरी हरिणाला मारून लक्ष्मणासह आश्रमात आले आणि तेथे सीता न दिसल्याने त्यांचे डोळे पाण्याने भरले. बिरह बिकल नर ईव रघुराई खोजत बिपिन फिरत दोऊ भाई कबहू जोग वियोग न जाके देखा प्रगट बिरह दुखू ताके. श्रीराम हे माणसाप्रमाणे विरहाने व्याकुळ झाले आणि दोघे भाऊ सीतेला शोधत वनात फिरू लागले. ज्यांना कधीही संयोग वियोग होत नाही त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष विरहाचे दुःख दिसत होते. अति विचित्र रघुपती चरित जानही परम सुजान जे मती मंद विमोह बस हृदय धरही कछु आन. श्री रघुनाथांचे चरित्र मोठे विचित्र आहे. ते सिद्ध ज्ञानीजनच जाणतात. जे मंदबुद्धीचे आहेत ते मोहाला बळी पडून मनात काही विपरीतच समजतात. संभू समय तेही रामही देखा उपजा हिय अति हरशु विशेषा भरी लोचन छवी सिंधू निहारी कुसमय जानी न किन्ही चिन्हारी. त्यावेळी श्री शंकरांनी श्रीरामांना पाहिले. त्यांना पाहून त्यांच्या मनात फार आनंद झाला. अतिशय सुंदर श्रीरामांना श्री शंकरांनी डोळे भरून पाहिले, परंतु अप्रासंगिक होईल म्हणून त्यांना ओळख दिली नाही. जय सच्चिदानंद जग पावन अस कही चलेऊ मनोज नसावन चले जात शिव सती समेता पुनी पुनी पुलकत कृपा निकेता. जगाला पवित्र करणाऱ्या सच्चिदानंदांचा विजय असो असे म्हणत कामदेवाचा नाश करणारे श्री शंकर पुढे चालू लागले. कृपा निधान श्री शंकर आनंदाने रोमांचित होऊन सती बरोबर जात होते. सती सो दसा संभू कै देखी ऊर उपजा संदेहू विशेषी संकरू जगतबंद्य जगदीसा सूर नर मुनी सब नावतसीसा. सती सो दसा संभू कै देखी ऊर उपजा संदेहू विशेषी संकरू जगतबंद्य जगदीसा सूर नर मुनी सब नावतसीसा. सतीने श्री शंकरांची ती अवस्था पाहिली. तिच्या मनात मोठा संदेह उत्पन्न झाला. ती मनात म्हणू लागली, शंकरांना सर्व जग वंदन करते. ते जगदीश्वर आहेत. देव मनुष्य मुनी हे सर्वजण त्यांच्या पुढे मस्तक नम्र करतात. तीन नृपसुतही किन्न परनामा
कही सच्चिदानंद परधामा। भये मगन छबी तासु बिलोकी, अजहू तिन्न नृपसूतही किन्न परनामा। कही सच्चिदानंद परधामा। भये मगन छबी तासु बिलोकी, अजहू प्रीती उर रहती न रोकी। त्यांनी एका राजपुत्राला सच्चिदानंद परमधाम म्हणून प्रणाम केला आणि त्यांचे सौंदर्य पाहून ते त्यांच्या प्रेमात इतके बुडून गेले की अजूनही त्यांच्या मनातील प्रेम त्यांना आवरत नाही. ब्रह्म जो व्यापक बिरज, अज अकल अनिह अभेद, सो की देह धरी होई नर जाही, न जानत बेद. जे ब्रह्म सर्वव्यापक, मायारहित, जन्मरहित, अगोचर, इच्छारहित व भेदरहित आहे, त्याला वेदही जाणत नाहीत. ते देह धारण करून मनुष्य कसे होऊ शकेल. विष्णू जो सुरहित नरतनु धारी, सो सर्वज्ञ जथा त्रिपुरारी, होजई सो की गई अज्ञ इवनारी, ज्ञानधाम श्रीपती असुरारी. विष्णू जो सुरहित नरतनु धारी, सो सर्वज्ञ जथा त्रिपुरारी, खोजई सो की अज्ञ इवनारी, ज्ञानधाम श्रीपती असुरारी. देवांच्या हितासाठी मनुष्य शरीर धारण करणारे जे भगवान विष्णू आहेत ते सुद्धा शंकरांच्या सारखे सर्वज्ञ आहेत. ज्ञान भांडार लक्ष्मीपती असुरांचे शत्रू असलेले भगवान विष्णू काय अज्ञान्याप्रमाणे स्त्रीचा शोध घेत फिरतील. शंभुगिरा पुनी मृषा न होई, शिव सर्वज्ञ जान सबू कोई. अस संशय मन भयऊ अपारा, होई न हृदय प्रबोध प्रचारा. परंतु शंकरांचे वचनही खोटे असू शकणार नाही. शंकर हे सर्वज्ञ आहेत, हे सर्वांना माहीत आहे. सतीच्या मनात अशा प्रकारे संदेहाचे काहूर उठले. कशाही प्रकारे तिच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडत नव्हता. यद्यपि प्रगट न कहेऊ भवानी, हर अंतरजामी सब जानी. सुनही सती तव नारी सुभाऊ, संशय अस न धैर्य उरकाऊ. भवानी जरी काही बोलली नाही तरी अंतर्यामी शंकरांनी सर्व आणले, सर्व जाणले. ते म्हणाले, हे सती माझे ऐक, तुझा स्त्री स्वभाव आहे असा संशय मनात आणू नकोस. जासू कथा कुंभजरीशी गाई, भगती जासू मै मुनी ही सुनाई. सोई मम इष्टदेव रघुबीरा, सेवत जाही सदा मुनी धीरा. जी कथा अगस्त्य ऋषींनी गायली आणि ज्यांची भक्ती मुनींना मी सांगितली, हेच माझे इष्टदेव, हेच माझे इष्टदेव श्रीराम आहेत. त्यांची सेवा ज्ञानी मुनी नित्य करीत असतात. मुनी धीर जोगी सिद्ध संतत, बिमल मन जेही ध्यावही. कही नेती निगम पुराण, आगम जासू कीर्ती गावही. सोई रामू व्यापक ब्रह्मभुवन, निकायपती मायाधनी. अवतरेऊ अपने भगत हित, निजतंत्र नीत रघुकुलमनी. ज्ञानी मुनी योगी आणि सिद्ध पुरुष हे निर्मल मनाने निरंतर ज्यांचे ध्यान करतात आणि वेद पुराणे व शास्त्रे नेती नेती असे म्हणत ज्यांचे यशोगान करतात, तेच सर्व व्यापक संपूर्ण ब्रह्मांडांचे स्वामी, मायापती नित्यपरम स्वतंत्र परब्रह्म असलेल्या भगवान श्रीरामांनी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी रघुकुल भूषण म्हणून अवतार घेतला आहे. सो लाग नौर उपदेसू जदपी, कहेऊ शिव बार बहु. बोले बिसही महेसु हरिमाया, बलू जानी जिये. सो लागन उर उपदेसु जदपि, कहेऊ शिव बार बहु. बोले बिहसी महेसु हरिमाया, बलू जानी जिय. अशा प्रकारे
अशा प्रकारे श्री शिवांनी अनेक वार सांगितले, परंतु सतीच्या मनाला तो उपदेश मानवला नाही. तेव्हा श्री शिव मनात भगवंतांच्या मायेचा हा प्रभाव समजून हसत म्हणाले, जौ तुम्हरे मन अति संदेहू, तौ किन जाई परीक्षा लेहू, तब लगी बैठ अहऊ बटछाई, जब लगी तुम एहऊ मोही पाही. जर तुझ्या मनात फार मोठा संदेह आहे, तर तू जाऊन परीक्षा का घेत नाहीस? तू परत येईपर्यंत मी या वटवृक्षाच्या सावलीत बसतो. जैसे जाई मोह भ्रमभारी, करेहू सो जतनु विवेक विचारी, चली सती सीव आयसू पायी, करही विचारू करऊ का भाई. ज्यामुळे तुझा अज्ञानजनित भ्रम दूर होईल, ते तू योग्य प्रकारे विवेकपूर्वक पूर्ण विचारांती कर. शिवांची आज्ञा मिळताच सती निघाली आणि मनात विचार करू लागली की आता काय करू, कशी परीक्षा घेऊ. इहा संभू अस मन अनुमाना, दच्छ सुता कहू नहीं कल्याणा, मोरेहू कहे न संशय जाही, विधी विपरीत भलाई नाही. इकडे श्री शिवांनी मनोमन ताडले की दक्षकन्या सतीचे काही खरे नाही. जर मी समजावून सांगूनही तिचा संदेह दूर होत नाही, तर तिचे दैवच फिरले आहे. आता सतीची धडगत नाही. होई ही सोई जो राम रची राखा, को करी तर्क बढ़ावे साखा. असं कही लगे जपन हरिनामा, गई सती जहा प्रभू सुखधामा. श्रीरामांनी जे योजले आहे तेच होणार, तर्काचे फाटे फोडून काय उपयोग, असे म्हणत भगवान श्री शिव भगवान श्रीहरीच्या नामाचा जप करू लागले आणि जेथे सुखधाम प्रभू श्रीराम होते तेथे ती गेली. पुनी पुनी हृदय विचारू करी धरी सीता कर रूप, आगे होई चली पंथ तेही जेही आवत नरभूप. सतीने पुष्कळ विचारांती सीतेचे रूप धारण केले आणि नराधीप श्रीराम ज्या वाटेने येत होते त्या वाटेने ती निघाली. लक्ष्मण दीख उमाकृत वेशा, चकित भये भ्रम हृदय विशेषा, कही न सकत कछु अति गंभीरा, प्रभू प्रभाऊ जानत मती धीरा. सतीचे हे वेशांतर पाहून लक्ष्मण चकित झाला. त्याचे मन चक्रावून गेले. तो फार गंभीर झाला. त्याला बोलणे सुधरेना. धीर बुद्धीचा लक्ष्मण प्रभू रामांचा प्रभाव जाणत होता. सती कपटू जानेऊ सुरस्वामी, सबदरसी सब अंतरजामी, सुमिरत जाही मिटई अज्ञाना, सोई सर्वज्ञ रामू भगवाना. सर्व काही पाहणारे आणि सर्वांचे हृदय जाणणारे असे देवांचे स्वामी श्रीरामांनी सतीचे कपट ओळखले. ज्यांचे स्मरण होताच अज्ञानाचा नाश होतो तेच ते सर्वज्ञ भगवान श्रीराम होते. सती किन्नचह तहहू दुराऊ, देखहू नारी सुभाव प्रभाऊ, निजमाया बलू हृदय बखानी, बोले बिहसी रामू मृदुबानी. स्त्री स्वभावाचा नमुना पहा. सतीला तेथे सर्वज्ञ श्रीरामांच्या समोरही कपट करण्याची इच्छा झाली. आपल्या मायाबलाचे मनात स्मरण करून श्री रामचंद्र हसून कोमल वाणीने म्हणाले, जोरी पाणी प्रभू किन्न प्रणामू, पिता समेत लिन्ह निज नामू, कहेऊ बहोरी कहा वृषकेतू, बिपिन केली फिरहू केही हेतू. प्रभूंनी दोन्ही हात जोडून सतीला म्हटले, मी दशरथ पुत्र राम तुम्हाला प्रणाम करीत आहे. नंतर विचारले की भगवान शिव कोठे आहेत? तुम्ही येथे वनात एकट्याच का फिरत आहात? 2. राम बचन मृदू गुढ सुनी, उपजा अति संकोचू, सती सभित महेश पही,
चली हृदय बड सोचू. श्रीरामांचे कोमल व गूढ बोलणे ऐकून सती ओशाळून गेली. ती घाबरून गप्पपणे शिवांच्या जवळ परतू लागली. तिला आता काळजी लागू लागली. मै संकर कर कहा न माना, निज अज्ञानू राम पर आना. जाई उतरू अब देहऊ काहा, उर उपजा अति दारुण दाहा. आपण शंकरांचे म्हणणे मानले नाही आणि आपल्या अज्ञानाचा आरोप श्रीरामांच्यावर केला. आता मी परत जाऊन शंकरांना काय उत्तर देऊ, असा विचार करता करता सतीचे मन फारच उद्विग्न झाले. जाना राम सती दुखू पावा, निज प्रभाऊ कछु प्रगटी जनावा. सती दिख कौतुकू मग जाता, आगे रामू सहित श्री भ्राता. सतीला दुःख झाले आहे हे श्रीरामांनी ओळखले. तेव्हा त्यांनी आपला प्रभाव दाखविला. सती वाटेने जात असता तिला चमत्कार दिसला की श्रीरामचंद्र हे सीता व लक्ष्मण यांचे समोरून जात आहेत. या प्रसंगी श्रीरामांनी सतीला सीता दाखविली, कारण तिने श्रीरामांचे सच्चिदानंद रूप पहावे. वियोग व दुःखाची जी कल्पना तिच्या मनात आली होती ती दूर व्हावी आणि तिने पहिल्यासारखे व्हावे. फिरी चितवा पाछे प्रभु देखा, सहित बंधू सिय सुंदर बेशा. जह चितवही तह प्रभु आसीना, सेवही सिद्ध मुनीस प्रवीणा. मग सतीने मागे वळून पाहिले, तेव्हा तेथेही बंधू लक्ष्मण आणि सीतेसह श्रीराम सुंदर वेशात दिसून आले. जिकडे पहावे तिकडे प्रभू श्रीराम विराजमान आहेत आणि चतुर सिद्ध मुनीश्वर त्यांची सेवा करीत आहेत. देखे शिव विधी विष्णू अनेका, अमित प्रभाऊ एक ते एका. बंदत चरण करत प्रभू सेवा, विविध बेश देखे सब देवा. सतीने तेथे अनेक शिव विष्णू ब्रह्मदेव पाहिले. ते एकापेक्षा एक प्रभावी होते. तऱ्हेतऱ्हेची वेशभूषा करून सर्व देव श्रीरामांची चरण वंदना करीत सेवा करीत होते. 2. सती भिदात्री इंदिरा देखी, अमित अनुप. जेही जेही बेश अजादी सुर, तेही तेही तन अनुरूप. तिला अनेक अनुपम सती, सावित्री, लक्ष्मी दिसत होत्या, ज्या रूपांमध्ये ब्रह्मदेव इत्यादी देव होते. त्यांना शोभतील अशा रूपात त्यांच्या या सर्व शक्ती सुद्धा होत्या. देखे जह तह रघुपती जेते, सक्तिन्ह सहित सकल सुर तेते. जीव चराचर जो संसारा, देखे सकल अनेक प्रकारा. सतीने जिकडे तिकडे जितके श्रीराम पाहिले तितकेच देवही आपल्या शक्तींसह तिला दिसले. जगात जितके चराचर जीव आहेत ते सुद्धा अनेक प्रकारचे दिसून आले. पूजही प्रभूही देव बहु बेशा, राम रूप दुसर नहीं देखा. अवलोके रघुपती बहु तेरे, सीता सहित न बेश घनेरे. तिला दिसले की अनेक वेश धारण केलेले देव हे प्रभू श्रीरामांची पूजा करीत आहेत, परंतु श्रीरामांचे दुसरे रूप कुठे दिसले नाही. सीतेसह अनेक श्रीराम दिसले, परंतु त्यांचे अनेक वेश नव्हते. सोई रघुबर सोई लक्ष्मणु सीता, देखी सती अति भई सभीता. हृदय कंप तन सुधी कछु नाही, नयन मुदी बैठी मग माही. सोई रघुबर सोई लक्ष्मणु सीता, देखी सती अति भई सभीता. हृदय कंप तन सुधी कछु नाही, नयन मुदी बैठी मग माही. सर्व ठिकाणी तेच रघुनाथ, तेच लक्ष्मण आणि तीच सीता हे पाहून सती घाबरून गेली. तिच्या मनाचा थरकाप उडाला आणि देहाची शुद्ध हरपली. तेव्हा ती डोळे मिटून वाटेतच बसली. बहुरी बिलोकेऊ नयन उघारी, कछु न दिख तह दच्छ कुमारी. पुनी पुनी नाई राम पद सीसा, चली तहा जह रहे गिरीसा. तिने डोळे उघडून बघितले तर सतीला
तेथे काहीच दिसले नाही. तेव्हा तिने श्रीरामांच्या चरणी वारंवार मस्तक नम्र केले आणि जेथे शिव बसले होते तेथे ती परत गेली. 2. गई समीप महेश तब हसी पूछी कुशलात लिन्ही परीछा कवन विधी कहू सत्य सब बात. जेव्हा ती शिवांच्या जवळ गेली तेव्हा त्यांनी हसून विचारले की तू श्रीरामांची परीक्षा कशी घेतलीस ते खरे खरे सांग.